क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अमृतसर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात उमटले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI अटवले गटच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मोर्चा काढला आणि जोरदार निदर्शने केली। आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या मनमाडमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ही घटना समजताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले। RPIच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, दोषींना तातडीने अटक झाली पाहिजे अशी घोषणा देत संताप व्यक्त केला। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चातील नेत्यांनी केली। त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर त्वरित कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। मोर्चा दरम्यान पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। आंदोलकांनी शांततेत मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिलं। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं की या घटनेची गंभीर दखल घेतली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईसाठी मागणी केली जाईल। या घटनेमुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अनेक सामाजिक संघटनांनीही या कृत्याचा निषेध करत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतीकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली आहे। जर दोषींना तातडीने अटक न केल्यास आणि कठोर शिक्षा दिली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा RPIच्या नेत्यांनी दिलाय। संपूर्ण राज्यभर या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून प्रशासनाने तातडीने योग्य पावलं उचलावीत अशी मागणी होतीये। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, मनमाड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।